नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दरवर्षीप्रमाणे अश्विन कृष्ण त्रयोदशीला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून धनोत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024ला धनोत्रयोदशी आहे. या दिवशी वैद्यांचे देव भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा 13वा अवतार, धनाची देवी माता लक्ष्मी, बुद्धीची देवता श्री गणपती बाप्पा आणि यक्षांचे राजा तसेच लंकापती रावण यांचे सावत्र भाऊ श्री कुबेर या देवी देवतांची एकत्रित पूजा करण्याचा हा दिवस आहे. भरपूर जणांना धनोत्रयोदशीबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे असा गैरसमज होतो की ही पूजा फक्त वैद्यकीय क्षेत्रातील लोक किंवा व्यापारी व्यावसायिक लोक करतात. पण प्रत्येक घरामध्ये देखील ही पूजा यासाठी करावी की आपल्या कुटुंबातील सर्वजण निरोगी आयुष्य जगावे, त्यांच्यावरील अपमृत्यूंचे भय टाळावं, आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी यांची भरभराट व्हावी म्हणून ही पूजा आवर्जून या दिवशी करावी. तर धनोत्रयोदशी पूजेचा मुहूर्त जाणून घेऊया. धनोत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभमुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते 8:27 असेल. अशातच तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास 23 मिनिटांचा वेळ मिळेल. या दिवशी प्रदोष काळ आहे 17:38 ते 20:13 राहील. त्यानुसार आपल्या सर्वांना या पूजेची तयारी करून योग्य वेळेमध्ये ही पूजा करायची आहे. सर्वप्रथम पूजेची जागा आपल्याला स्वच्छ करून पूजा मांडणी करण्यासाठी एखादा पाट किंवा एखादा चौरंग त्याच्यावर पूजेची ठेवायचा. पूजा करताना आपलं किंवा देवाचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पूजेची जागा निवडायची असते. किंवा चौरंगावर एखादं स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड किंवा देवपूजेतला आसन तुम्ही टाकून घेऊ शकता. आपण पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करत असतो आणि दिवाळीची पूजा अर्चामध्ये सुद्धा समयेचा देखील वापर होतो आणि त्यामुळेच सुरुवातीला एखादी समय किंवा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्या. त्यांना हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहा, नमस्कार करा. नंतर आपल्या धनोत्रयोदशी पूजेचा मुख्य गाभा म्हणजे या पूजेतला मंगल कलश. मंगल कलश भरण्यासाठी कलश म्हणून एखादा तांब्याचा किंवा पितळाचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. कलशाची जी बाजू आपल्या अगदी समोर येणार आहे त्या बाजूवर कुंकवाच्या मदतीने शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढून घ्यायचं. बाकी राहिलेल्या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही कुंकवाची किंवा हळदी कुंकवाची बोटं किंवा अष्टगंधाची 5 बोटं नाम म्हणून ओढून घेऊ शकता. आता कलशामध्ये रत्न म्हणून काही वस्तू टाकल्या जातात, जसं की नाणं, ते तुम्ही 1 रुपयाचं घ्या किंवा 5 रुपयाचं सुद्धा घेऊ शकता. सुपारी, फुलं, हळदी कुंकू, अक्षदा आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून 5 नागवेलीची पानं किंवा 5 आंब्याची पानं तुम्ही कलश यामध्ये लावू शकता. कलशावर पाणी असलेले एक नारळ शेंडी वरती करून अशा प्रकारे ठेवून तो संपूर्ण मंगल कलश तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर खाली तांदळाचा गोलाकार राशीचं आसन देऊन आपल्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने हा कलश ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला संकल्पविधी करायचा आहे. तर त्यामध्ये पहिलं केलं जातं ते म्हणजे आचमन किंवा संकल्पविधी. हे करण्यासाठी आपल्यासमोर एखादं ताम्हण ठेवायचं. देवपूजेमध्ये देवांना स्नान घालण्यासाठी किंवा अशा संकल्प वगैरे करण्यासाठी एखादी छोटीशी पळी किंवा चमचा आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. तर तो सुद्धा घ्यायचा आणि त्याबरोबरच एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं. एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये 1 फुलं, त्याचबरोबर हळदी कुंकू आणि अक्षता घ्यायच्या किंवा तुमच्या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील तर करंडा जवळ ठेवा आणि फुलंसुद्धा ठेवा. त्यानंतर ते पाणी आचमन करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं
तर आपल्या डाव्या हाताने उजव्या तळहातावरती पाणी घ्यावे आणि हे पाणी पिताना पहिला मंत्र म्हणायचा आहे, ओम केशवाय नमः. त्यानंतर पुन्हा डाव्या हाताने उजव्या तळहातावरती पाणी घ्यायचं आणि ते पिण्याच्या वेळा दुसरा मंत्र म्हणायचा, ओम नारायण नमः. तिसऱ्यांदा पुन्हा पाणी आपल्या तळहातावर घ्यायचं आणि त्यात ते पाणी पिण्याच्या वेळी मंत्र म्हणायचा, ओम माधवाय नमः. यानंतर तो उष्ट हात कपड्याने पुसून घ्यायचा. त्यासाठी एखादा स्वच्छ कपडासुद्धा तुमच्याजवळ ठेवा आणि पुन्हा तळहातावरती पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः हा मंत्र म्हणून ते पाणी तुम्हाला ताटामध्ये सोडायचं आहे. हे झालं आपलं आचमन. आता आपल्याला संकल्प करण्यासाठी काय करायचं? पुन्हा आपल्या तळहातावर थोडं पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये फूल ठेवायचं, गंध, फुलं, अक्षदा ठेवायच्या आणि त्यानंतर पूजा करण्यामागचा तुमचा कोणता उद्देश आहे किंवा कशासाठी ही पूजा करत आहात हे मनातल्या मनात श्री गणेशाचं ध्यान करून तुम्हाला सांगायचं आहे आणि ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे. जेव्हा तुमची संपूर्ण पूजा आटपेल तेव्हा ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी तुळशीला घालायचं नाही आहे. आता आपण या पूजेमध्ये मान असणाऱ्या प्रत्येक देवी देवतांना स्नान घालून घेऊया. सुरुवात करूया. देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते. प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची. त्यानंतर बाळकृष्ण किंवा ज्याला कुणी कुणी रंगनाथ असेही म्हणतात, तर तेच आहेत भगवान विष्णू आणि विष्णुरूपी भगवान धन्वंतरी. तर देवघरातली आपण ती बाळकृष्णांची मूर्ती या पूजेमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा आपल्याला देवघरामध्ये असते, तर ती देखील ठेवू शकता. फक्त कुबेर देवतेची आपल्याकडे मूर्ती असणं थोडंसं अवघड असतं, कारण देवघरामध्ये आपण ते ठेवलीच पाहिजे असंही काही नसतं आणि त्यामुळेच ज्याच्याकडे कुबेर देवतेची मूर्ती असेल त्यांनी ती ठेवा. पण नसल्यास त्याऐवजी सुपारी ठेवली तरी पण चालेल. किंवा या धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही एखादी फोटो फ्रेम अशी घेऊ शकता की त्या फोटोमध्ये भगवान विष्णुरूपी धन्वंतरी, त्याचबरोबर माता लक्ष्मी, श्री कुबेर आणि बुद्धीची देवता गणपती. याच प्रत्येक धनत्रयोदशीला मग तुम्ही हाच फोटो पूजेमध्ये ठेवत जायचा. पूजा झाली की तो फोटो तुम्ही गुंडाळून एखाद्या पिशवीमध्ये ठेवला तरी चालेल, कारण हा फोटो परत देव्हाऱ्यात ठेवायचा नसतो. गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतरच हळदी कुंकू लावावे. त्यामुळे आता श्रीकृष्णाला किंवा ज्यांना आपण या पूजेमध्ये धन्वंतरी देव म्हणून पूजणार आहोत त्यांना अष्टगंध लावा, हळद लावा किंवा चंदनाचा गंध आपण लावू शकतो. माता लक्ष्मीला हळदी कुंकू आणि कुबेर देवताला माझ्या मते चंदनाचा गंध लावला जात असावा. सध्या आपल्याला जी फुले उपलब्ध होतील ना, ती फुलं आपण या पूजा करता वापरू शकतो. त्यामुळे मंगल कलशाला आणि बाकी सर्व देवी देवतांना देखील फुलं वाहून घ्यायची. तुम्हाला समजा फोटोला माळ किंवा हार बनवणे शक्य झालं तर तुम्ही तो करून देवीला घालू शकता किंवा फोटोला घालू शकता. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये सांगते, तुम्ही पूजा करताना दोन्ही हात जोडून हे मंत्र एका पाठोपाठ एक म्हणू शकता. पाहूयात. पहिल्यांदा कलशाचा मंत्र आहे ओम कलशस्थ देवताभ्यो नमः. त्यानंतर गणपती बाप्पांचा मंत्र आहे श्री गणेशाय नमः. यानंतर धन्वंतरी देवाचा मंत्र ओम नमः. यानंतर धन्वंतरी देवाचा मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे अमृत कलश हस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. माता लक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नमः. आणि सगळ्यात शेवटी कुबेर देवताचा मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्वनाय धनधान्ये धीपते धनधान्य समृद्धी मे देही दापये स्वाहा. अशा प्रकारे हे सर्व मंत्र म्हणून घ्यायच्यात. त्यानंतर समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णुरूपी धन्वंतरी देव आपल्या हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आले, म्हणून त्यांना आजही देवांचे वैद्य किंवा आयुर्वेदाचे आराध्य दैवत म्हणून पूजलं जातं. ही घटना अश्विन कृष्ण त्रयोदशीला घडली होती, म्हणून आपण
धनोत्रयोदशीची पूजा करतो आणि या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला काही कलश भरून ठेवायचे आहेत. त्यासाठी काही विशिष्ट गोष्टींना मान सुद्धा आहे. दिवाळीच्या वेळेला असे सजलेले लहान लहान सुगड सुद्धा मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे संक्रांतीचे असतील ते घेतले तरी पण चालतील किंवा छोट्या छोट्या वाट्यामध्ये सुद्धा तुम्ही हे साहित्य भरून ठेवले तरी पण चालेल. तर आपल्याला तांदळाच्या लाह्या, त्याचबरोबर बत्ताशे, धणे आणि 7 प्रकारचे 7 धान्ये किंवा 5 प्रकारचे 5 धान्ये यामध्ये भरून ठेवायचे असतात. अगदीच तुमच्याकडे सुगड वगैरे काही नसतील ना, तर प्रत्येक जी काही धान्य आहेत ते तुम्ही छोट्या छोट्या राशीच्या स्वरूपात देवासमोर मांडले तरी पण चालतात. आता तांदळाच्या लाह्या व बत्ताशे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि आपल्याकडे असणारे थोडेफार पैसे आणि सोन्या चांदीचे काही दागिने असल्यास तेही आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो. त्याची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. कुबेर देवतेला पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवायची. गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर भगवान धन्वंतरीकडे आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे काही मसाल्याचे पदार्थ या पूजेमध्ये ठेवू शकतो, जसे की लवंग, हळकुंड, जायफळ, वेलदोडा यासारखे पदार्थ. ओवा असेल तर तोही ठेवू शकतो किंवा दुसरेही बऱ्याच काही गोष्टी ज्या आपण आयुर्वेदिक गोष्टी म्हणून वापरत असतो. तुळस असेल, कोरफड असेल, कडुलिंबाची पाने असतील, विड्याची पाने देखील आपण आयुर्वेदामध्ये वापर करतो. त्याचबरोबर आलं देखील आपण आयुर्वेदिक उपचारासाठी वापर करू शकतो. आता आपल्याला घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही मसाल्याच्या पदार्थांना किंवा आयुर्वेदिक पदार्थांना वापरून आपण स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण आजीबाईचा बटवा या नावाने सुद्धा ओळखतो. तर या अर्थाने आपल्याला या गोष्टी या पूजेत जरूर ठेवायच्या असतात. आता पण ही पूजा झाल्यानंतर आपल्याला शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची. तर कशी करणार आहात? तर दुसऱ्या दिवशी हे सर्व साहित्य आपण आपल्याला उपयोग करायचा असेल तर लगेच वापरू शकतो, घरामध्ये ठेवू शकतो किंवा नसेल आपल्याला तुम्हाला वापरायचं हे साहित्य तर तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा मातीमध्ये पुरून दिलं तरी पण चालेल. मसाल्याचे जे पदार्थ ठेवलेले असतील तर ते तुम्ही उचलून पुन्हा मसाल्याच्या पदार्थामध्ये ठेवून देऊ शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.